हाय मैत्रिणींनो, चला तर आज मी कुठे आलेत माहिती का? आज आली मी माझ्या जाऊबाईंकडं त्यांच्या बागेमध्ये. हाय ताई. हाय. त्यांच्या गुलाबाच्या बागेमध्ये आले. खूप असे बागेत फुलं आहेत पा, आणि चिक्कूचं पण बाग आहे. हे का फुलंच फुलं. संध्याकाळी तोडायची ताई फुलं आता 5 वाजता. आणि कधी न्यायची? सकाळी उद्या आज संध्याकाळी तोडायचे, सकाळी मार्केटला घेऊन जायचे पा. सगळं ताईंचंच म्हणजे काम असतं, म्हणजे एक बाई कामासाठी, आणि त्या सगळं काम पाहत असते तिकडं तिकडं दिवसभर. त्यांना हेच काम असतं. आता मी पण येत जाईन पा इथं कधीतरी. परत कधी येणं होतंय काय माहिती. बागेमध्ये शेवंतीचे फुलं पण येतं, आणि लिंबाचे झाडं, वांग्याचे झाडे भरपूर. गलांडा गलांडा म्हणतात त्याला. त्याचं रोप असतं का हो? रोप असतं पा त्याचं. वांग्याचे झाडं, मिरची. काय वानवळ घेऊन चालले मी आता. पालक न्यायची. पालक नको आहे, पालक कुणीच खात नाही होते. चला तर इथं शेजारीच घर आहे त्यांचं, त्याच्यामुळे इथून तिथून लगेच घरापासून बागेत यायचं. जेवण झालं रोज छान मस्त पैकी येऊन बसत असते. होते येतात का रोज बसायला निवांत असं? रोज झाडाखाली निवांत येते. एक दिवस आहे ना डबा पार्टी करायला नक्की. मला तर लय आवडतं असं शेतात जेवायला. मी ना शेतात कामाला बायका लावल्या का मी जाता जेवायला येते. मी फक्त जेवायला जात असते. मग चला तर आलं तिथं फेरफटका मारण्यासाठी. त्यांना सोडायला आले ते मी. तिथं पाण्याची वगैरे भरपूर सोय त्यांची. हौद आहे का हो पाण्याचं? तिथं हौद आहे पाण्याचं, मोटर वगैरे सगळं आहे. बोरचं पाणी आहे, मोठ्या बोरचं पाणी आहे. सगळं फक्त बटणं दाबायला ठेवलेत भाऊंनी, नाही का? ठिबक आहे, सगळं ठिबक आहे. फक्त बटणं दाबायची. ठिबक सिंचन केलेलं आहे पा. जे नळीतून पाणी जाते ना, हे सगळं ठिबक आहे. जिथं तिथं पाणी बरोबर झाडाच्या मुळाला पाणी जातं, सारखं चालूच असतं पाणी ते. हे पा शेवटच्या टोकाला आहे ना असं पॅक केलं पा, गजरावलाय. आणि पॅक म्हणजे हलणार नाही इकडे तिकडे म्हणून. पाणी झाड जात नाही, फक्त झाडालाच पाणी मिळतं. हा, फक्त झाडालाच पाणी वाया जात नाही. आणि किती दिवस झाड चालणार ताई? 3 वर्ष. 3 वर्ष. आत्ताच लावलं, पहिलंच वर्ष आहे? आता जून मध्ये लावलाय ना. पहिलंच वर्ष आहे पा झाडांचं. 3 वर्ष फुलं चालतात. अजून पाठीमाग भरपूर लांब आहे तिकडं. तिकडूनच आम्ही चक्कर मारून आलो. आता घरी चाललोय. नागिनेश पाण्याचा वेल पण आहे पाहिजे. काही पूजा वगैरे असेल तर पानं आणायला जायची गरजच नाही, इथूनच पानं घ्यायचे. सोपं काम. आलोच पाय घरी. साईडनी पण दरवाजा एक. शेतातून डायरेक्ट घरामध्ये जायला, तिकडून मेन गेट आहेच. आलोय पा जाऊबाईंच्या घरी. कुठं? आणि किचन मधूनच जी नाही वरती जाण्यासाठी. ताईने अजून चिक्कू पण दिले. अजून काय लिंब राहिले ना? हो, लिंबाचा वानवा राहिलाय. बाकी बघ झालंय, निघायचं बघ. ताईने असं छान असं डेकोरेशन केलं पा. घरातले झाड आहेत ते सकाळी बाहेर ठेवावं लागत असं ना थोड्या वेळ कधीतरी. उन्हाचं 15 दिवसातून एकदा उन्हाचा प्रकाश द्यायचा. इथं पण इथं ताई कोणी केलंय? सुनबाईन केलं तुम्ही केलं? मला वाटलं सुनबाईन केलंय. ताईंना आवड आहे पा झाडांची. असं झाड आहे सगळीकडे. हे बघा जाऊबाईंच्या मागे एवढे काम आहे, तुम्हाला दाखवलेत आता. आणि त्याच्यात तिने दिवाळीच्या वेळेस काम केलं. पण चकली वगैरे बनवण्याचं पीठ, चकली कसलं अनारसेचं पीठ करून विकलंय. तुम्हाला माझ्या दिन कधीच होणार नाही ताई एवढं काम. तुमच्याकडून शिकून घ्यावं लागेल मला घरात. तुम्ही काय काय करतात? हे कसलं पीठ आहे? चकलीचं पीठ आहे ते. हे काय चकलीचं पीठ अनारसेचं फ्रीज मध्ये ठेवलंय त्यांनी. साखरेचं पण राहत ते बरेच दिवस आहे ना. 6 महिने झाले. 6 महिने राहतो पाती पीठ. कोणाला जर लागलं नक्की ऑर्डर करा. 120 रुपये किलो आहे पा हे चकलीचं पीठ. आणि अनारसेचं पीठ 160 रुपये किलो. 160 रुपये किलो. आणि करून द्यायचे असले तर 550 रुपये किलो. अनारसे आणि चकली 450 रुपये. करून द्यायचं असेल तर 550 रुपये किलो घेतात पा ऑर्डर. रेडीमेडला डायरेक्ट जाऊन नुसतं खायचं काम. दिलं ना मी. चला आता येऊ मग. तुम्हाला आता भरपूर इथं काम येतं, त्याच्यामुळे तुम्ही काय येऊ शकत नाही. तुम्ही जे म्हणणार होते मी
पण तुमची आता काम पाहून मला नाही वाटत तुम्हाला यायला भेटेल आणि मी पण बोलवा म्हणून. मी रिकामीच असते. मी कधी पण येत जाईन पा तुमची आठवण आली का चालले ताईंकडे. येत जा तूच येत जा आठवण करून माझ्याकडे मला काय. बर बर चालते चालते. हा मग काय. तशी तर नाही यायची. मग काय चला तर मैत्रीण बाय. मग बाय ताई. बाय.